नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनणार आहे बघा मी कोळंबी। कोळंबी बनवण्यासाठी साहित्य हे काळा मसाला आहे, हे खोबरं आहे, खोबऱ्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी, हे वाटण आहे, ही आल्याची पेस्ट आहे, ही लसणाची पेस्ट आहे, हे कोकम आहे 2, लाल तिखट आहे 1.5 चम्मच, मीठ आहे आणि हळद आहे आणि हे कांदा कोथिंबीरचं वाटण आहे। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची, कढईमध्ये कोळंबी टाकून घ्यायची, कारण याचं पाणी निघते ना ते पाणी काढून टाकायचं। कोळंबीमधलं पाणी काढल्यानं ना भाजी चांगली लागते, गुळचिट लागत नाही, त्याच्यामुळे मी पाणी काढूनच भाजी बनवत असते। बघू शकता कोळंबीतलं पाणी निघलेलं आहे। आता मी कोळंबी प्लेटमध्ये काढून घेते। कोळंबी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि कढई स्वच्छ धुवून गॅसवरती ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, 2 माप तेल टाकायचं, गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, जिरे, अद्रक लसूणचं पेस्ट परतून घ्यायचं, मिक्सरला बारीक करून घेतलेले 2 कांदे आणि कोथिंबीरचं पेस्ट छान परतून घ्यायचं, याला लालसर होईपर्यंत परतायचं, छान भाजायचं याला। खोबरं पण टाकून घ्यायचं, खोबरं कच्चं आहे, कांदा खोबरं भाजून झालेलं आहे। आता मसाले टाकायचे याच्यामध्ये, याला पण छान परतून घ्यायचं, चांगलं भाजायचे मसाल्यांना। मसाले छान भाजण्यासाठी गरम पाणी टाकायचं वरती, मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत मसाले भाजायचे। मसाले छान भाजलेले आहेत, तेल सोडले मसाल्यांना। मी कोळंबी मसाला बनवत आहे, त्याच्यामुळं मी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची, छान परतून घ्यायचं। कोळंबीमध्ये गरम पाणी टाकायचं, कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं, मसाल्याची भाजी असते की भाजीची चव चांगली येते। परतून घ्यायचं, 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता कोळंबी मसाला गिरवी तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कोळंबी मसाला गिरवी कशी झाली ते।